सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त गणित बेसिक मॅथ आपण गणित सिरीज सुरू करत आहोत। सुरुवातीला आपण संख्या हा चॅप्टर घेतलेला आहे। तर पहा, पहिली जी संख्या आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्याला आपण नॅचरल नंबर हे सुद्धा म्हणतो। नॅचरल नंबर आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर त्याची सुरुवात 1 पासून होते। 1 2 3 4 अनंत। या ठिकाणी नैसर्गिक संख्येला सुद्धा मोज संख्या असं म्हटलं जातं। मोज संख्या। आता मोज संख्या याला का म्हटलं जातं तर वस्तू व व्यक्तींची संख्या जर मोजायची असेल तर या पद्धतीने आपण मोजत असतो। सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येईल का तर सांगता येणार नाही। दुसरी संख्या आहे पूर्ण संख्या, त्याला आपण होल नंबर म्हणतो। या ठिकाणी जर बघितलं तर शून्यापासून सुरुवात होते संख्येची। 0 1 2 3 4 अनंत। यामध्ये जर बघितलं तर एक संख्या फक्त वाढलेली आहे ती म्हणजे 0। सर्वात लहान पूर्ण संख्या जर विचारलं, सर्वात लहान पूर्ण संख्या तर ती आहे 0। परंतु सर्वात मोठी जर पूर्ण संख्या विचारली तर ती आपल्याला सांगता येणार नाही। त्यामुळे याला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो। 3 नंबरची संख्या आहे पूर्णांक संख्या, इंटिजर्स। यामध्ये जर बघितलं आपण तर 0, त्यानंतर उजवीकडे संख्या धन आणि डावीकडे संख्या ऋण। तर या पद्धतीने संख्या वाढतात कमी होतात। उजवीकडे संख्या वाढतात आणि डावीकडे संख्या कमी होतात। 0 ही संख्या मध्यवर्ती संख्या आहे। आपल्याला यावरती प्रश्न काय म्हणतो तर सर्वात लहान धनपूर्णांक संख्या ही +1 आहे आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या जर बघितली तर ती येते +1। आपल्याला सर्वात मोठी धनसंख्या सांगता येईल का तर सांगता येणार नाही आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येईल का तर सांगता येणार नाही। ह्याच्यावरती परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न हमखास विचारले जातात। लक्षात काय ठेवायचे, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती आहे तर 1 आहे आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे तर +1 आहे। इथे मी लिहितो मोठी ऋण पूर्णांक +1 आणि लहान धन पूर्णांक संख्या जर विचारलं तर 1 येईल। 4 नंबरची जी संख्या आहे ती मूळ संख्या, प्राइम नंबर्स। ज्या संख्येला स्वतःने व 1 ने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतो। सपोज आपण जर एखादी संख्या घेतली, फॉर एक्झाम्पल समजा मी 17 ही संख्या घेतली तर या 17 या संख्येला 17 ने भाग जाईल किंवा 17 या संख्येला 1 ने भाग जाईल, परंतु दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही। जर आपण जर बघितलं 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे। त्यामध्ये मग 2 3 5 7 11 13 17 19 अनंत, कारण मूळ संख्या सुद्धा भरपूर आहे। 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे। सर्वात लहान सममूळ संख्या जर विचारलं, सममूळ संख्या तर काय सांगता येईल आपल्याला 2 सांगता येईल। आणि 100 पर्यंत 2 अंकी जर सर्वात मोठी संख्या जर विचारलं तर ती आहे 97। त्यानंतर आपल्याला 101 ते 200 पर्यंत सुद्धा मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे। 101 103 107 109 113 तर या सर्व संख्या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे। प्राइम नंबर्स म्हणजे मूळ संख्या, ज्या संख्येला स्वतःने किंवा त्याच संख्येने जर भाग जात असेल तर त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो। 5 नंबरची संख्या जोडमूळ संख्या याला आपण ट्विन प्राइम नंबर्स असं म्हणतो। पहा, ट्विन प्राइम नंबर्स काय असते, समजा फॉर एक्झाम्पल मी जर घेतलं तर 3 व 5 ह्या 2 मूळ संख्या घेतली तर यांच्यामधला जर 2चा फरक असेल, क्रमवार मूळ संख्या पाहिजे आणि त्यांच्यामध्ये फरक कितीचा पाहिजे
तर 2 चा पाहिजे, तर याला आपण काय म्हणतो, तर ट्विन प्राइम नंबर्स म्हणजेच काय म्हणतो, तर जोडमूळ संख्या असं म्हणतो. समजा आपण अजून एक जर संख्या घेतली, समजा 18 आणि 20. आता या मूळ संख्या आहेत का? मूळ संख्या नाहीत, त्यामुळे या ट्विन प्राइम नंबर्स येणार नाही. समजा आपण अजून दोन मूळ संख्या घेतल्या, समजा 19 आणि 23. आता यांच्यामध्ये जर फरक बघितला तुम्ही तर 2 चा फरक येतोय का? 2 चा फरक येत नाही, 4 चा फरक येतोय. त्याच्यामुळे आपल्याला ही जोडमूळ संख्या म्हणता येणार नाही. 1 ते 100 पर्यंत पहा, 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या ज्या आहेत त्या 8 आहेत. किती आहेत जोड्या? 8 जोड्या आहेत. मग त्यामध्ये तुम्ही 3 व 5, त्याचबरोबर 5 व 7, त्याचबरोबर 11 व 13, त्याचबरोबर 17 व 19, त्याचबरोबर 29 व 31, 41 व 43, त्यानंतर 59 व 61 आणि 71 व 73. तर या 8 जोड्या 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे की क्रमवार मूळ संख्या आणि त्यांच्यामध्ये जर 2 चा फरक असेल तर त्याला आपण ट्विन प्राइम नंबर्स असे म्हणतो. 6 नंबरची जी संख्या येते ती येते सहमूळ संख्या, को प्राइम नंबर्स. या ठिकाणी जर बघितलं, फॉर एक्झाम्पल मी जर घेतलं 24 आणि 25 या दोन संख्या घेतलेल्या आहेत, तर या दोन संख्यांचं जर बघितलं आपण यामध्ये सामायिक अवयव 1 हवा आहे. जर बघितलं आपण तर 25 ला 5 ने भाग जाईल, परंतु 5 ने 24 ला भाग जाईल का? जाणार नाही. 1 ने दोघांना पण भाग जाईल, परंतु या ठिकाणी समजा 25 घेतलं मी तर 25 ने 24 ला जाणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी हे दोन समूळ संख्या आहेत का? तर या दोन समूळ संख्या आहेत. जर मी या ठिकाणी अजून एक संख्या घेतो 20 आणि 22, या दोन संख्या समूळ आहेत का? तर या दोन समूळ संख्या असतील का? तर पहा, 1 ने तर दोघांना भाग जातो, परंतु 2 ने सुद्धा याला पण भाग जातो, याला पण भाग जातो. त्यामुळे या ठिकाणी ही को प्राइम नंबर असणार नाही. म्हणजे ज्यांचा सामायिक अवयव हा फक्त एकच असेल त्यांना को प्राइम नंबर्स असे म्हणतात. या ठिकाणी जर बघितलं आपण समूळ संख्येचं वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला, तर ज्या संख्यांचा सामायिक अवयव फक्त एकच असतो, कोणताच दुसरा नसतो, याला आपण काय म्हणतो, तर समूळ संख्या असं म्हणतो. पाहूयात पुढील संख्या. कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. सर्वात लहान जर संयुक्त संख्या विचारली तर ती आहे 4. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? तर पहा, या ठिकाणी सामायिक अवयव एक असत नाही, तर बाकी दुसऱ्या संख्येने सुद्धा त्याला भाग जातो. समजा आपण उदाहरण घेतलं, समजा 4च घेतलं, तर 4 या संख्येला 1 ने भाग जातो, त्याचबरोबर स्वतःने भाग जातो, त्याचबरोबर 2 ने सुद्धा भाग जातो. म्हणजे स्वतः व्यतिरिक्त भाग जाणाऱ्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. समजा आपण 16 ही संख्या जर घेतली तर याला 1 ने भाग जाणार आहे, त्यानंतर 2 ने, त्यानंतर 4 ने, त्यानंतर 8 ने, त्यानंतर 16 ने. त्यामुळे या संख्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. 1 ते 100 पर्यंत पहा, 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. म्हणजे काय? तर पहा, 25 मूळ संख्या आणि एक जर ही संख्या जर मिळवली तर 26 संख्या आपल्याला 100 मधून वजा करायचे, म्हणजे संयुक्त संख्या किती मिळणार आहे? 1 ते 100 पर्यंत 74 आणि सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे. पाहूयात पुढील संख्या. त्यानंतर आहे त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर्स. तर पहा, आपण जर बघितलं 6 ही त्रिकोणी संख्या आहे का, हे जर खात्री करायची असेल तर पहा, या 6ची फक्त दुप्पट करायची आपल्याला. 6ची दुप्पट किती होईल? 12. 12 कोणत्या संख्येचा गुणाकार आहे? तर 3 चौक 12, त्याचबरोबर 4 त्रिक 12, त्याचबरोबर 12 एक 12 आणि 3 चौक 12. तर आता या ठिकाणी जर बघितलं, जर 6 या संख्येचे अवयव क्रमवार असतील गुणाकारामध्ये, 6ची दुप्पट 12 आणि 12चे जर अवयव बघितले आपण तर 3 आणि 4 आहेत आणि हे जर क्रमवार असतील तर ही त्रिकोणी संख्या आहे. अजून एखादं उदाहरण घेऊ आपण. समजा 36 ची जर दुप्पट केली तर किती? 72 आणि 72 कोणत्या संख्येचा गुणाकार आहे? क्रमवार. तर 8 गुणिले 9. त्यामुळे ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे?
पहा 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत आणि सर्वात लहान जर त्रिकोणी संख्या विचारली, सर्वात लहान त्रिकोणी संख्या जर विचारली तर ती आहे 1. तर हे फक्त आपल्याला पाठ असायला हवं 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या. पाहूयात पुढील प्रकार. चौरस संख्या, स्क्वेअर नंबर म्हणजेच वर्ग संख्या. लक्षात ठेवा, म्हणजेच वर्ग संख्या. तुम्हाला जर सर्वात लहान जर चौरस संख्या विचारली तर लक्षात ठेवायचं आहे 4. ठीक आहे, 4 लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी जर बघितलं, समजा आपल्याला 12चा वर्ग जर पाहिजे असेल तर तो किती येतो? 144. म्हणजे 144 ही संख्या काय झाली तर चौरस संख्या झाली. चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या होय. पाहूया पुढील पद्धतीची संख्या, ती आहे परिमेय व अपरिमेय संख्या. परिमेय संख्या, रॅशनल नंबर. या ठिकाणी जर बघितलं, मी 3 प्रकारामध्ये याचे भाग करतो. पहिले आहे धनपरिमेय संख्या. धनपरिमेय संख्या. आता धनपरिमेय संख्या कशा असतात? समजा 3/5 ही संख्या जर घेतली तर ती धनपरिमेय संख्या झाली. त्यानंतर मी जर नुसतं 0 जरी घेतलं तर ही सुद्धा परिमेय संख्या आहे का? तर याच्या छेदामध्ये 1 येईल. ठीक आहे. त्यानंतर 0/8 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. वजा 4/5 ही सुद्धा कशी आहे तर धनपरिमेय संख्या आहे. आता दुसरी जी संख्या आहे परिमेय, ती कोणती असणार आहे तर दशांश. दशांश परिमेय संख्या. यामध्ये जर बघितलं आपण तर पहा, दशांश परिमेय संख्या. समजा मी जर म्हटलं 0.333 असं रिपिटेशन होत असेल तर ही कशी आहे दशांश परिमेय संख्या आहे. त्याचबरोबर समजा या ठिकाणी 0.23 किंवा 235 असा जर गटचं रिपिटेशन होत असेल तरी सुद्धा ही परिमेय संख्या आहे. किंवा या ठिकाणी आपण म्हणूयात 0.65 डोक्यावरती बार, तर ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आता तिसरी जर बघितली तर कर्णिस्थ परिमेय संख्या. तर यामध्ये जर बघितलं आपण तर पहा, फॉर एक्झाम्पल 64चं वर्गमूळ निघतं किती येतं 8. त्यामुळे ही काय आहे कर्णिस्थ परिमेय संख्या. त्यानंतर पहा, आपण अजून एक उदाहरण घेऊयात. घनमुळामध्ये 343, तर याचं सुद्धा घनमूळ आपण काढतो किती 7. तर ही काय आहे तर कर्णिस्थ परिमेय संख्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला परिमेय संख्या या लक्षात ठेवायच्या आहे. परंतु जर 6 छेदामध्ये 0 जर दिलं तर ही परिमेय संख्या असेल का? तर ही परिमेय संख्या नाही. त्यामुळे आपल्याला परिमेय संख्येचा अभ्यास या पद्धतीने करावा लागेल. पुढचा आहे केवल मूल्य. धन अथवा ऋण परिमेय संख्यांचे केवल मूल्य हे धन परिमेय संख्याच असते. समजा फॉर एक्झाम्पल आपण घेतलं केवल मूल्य चिन्हामध्ये -25, तर याचं उत्तर काय येईल तर फक्त 25 येईल. ओके. समजा आपण केवल मूल्य चिन्हामध्ये 25 ठेवलेला आहे आणि बाहेर जर वजा चिन्ह ठेवलं असेल तर मात्र आपल्याला हे वजा चिन्ह घ्यावं लागेल, -25. तर यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व संख्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे गणित सिरीज मधले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज अपलोड होणार आहे. तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. जर मी व्हिडिओ एखादा चॅनलवरती अपलोड केला तर सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.